नेवासे हे एक असे क्षेत्र आहे ज्या ठिकाणी अनेक देवी देवता येऊन गेलेत। यामध्ये रामायणाचा काळ असेल किंवा समुद्र मंथनाचा। येथेच भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृताचं वाटप केलं होतं। भगवान विष्णूंचं मोहिनी रूपातील मंदिर सुद्धा या गावात आहे, ते आपण पुढे बघणार आहोत। या काळातच येथील प्रवरा नदीत अमृताची धार पडली होती, त्यामुळे नदीला अमृतवाहिनी प्रवरा म्हणतात। या अमृतवाहिनी प्रवरेची परिक्रमा करत असताना आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र नेवासा येथील पैसखांब मंदिराजवळ, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली होती। चला तर आपण मंदिर बघूया आणि येथे दर्शन घेऊन येथील इतिहास जाणून घेऊया। योगायोगाने आम्ही ज्या वेळेला पोहोचलो त्या वेळेला मंदिरातील आरती देखील चालू झाली होती। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। आम्ही आता आलो आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाजवळ। याविषयीची माहिती आपल्याला शिवाजी महाराज देशमुख हे देणार आहेत। त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचपुरुष क्षेत्र, जिथ जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे, शेके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला। आपण आता या ठिकाणी आहोत की माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानकाका महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई ही संत मंडळी पैठणला गेली। त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून वेद वदवला, शुद्धीपत्र घेतलं आणि पैठणवरून आळंदीला परतीचा प्रवास करत असताना या गोदावरीच्या तीरानं पुढे प्रवरा नदीच्या तीरानं ही संत मंडळी श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी आली। ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवला तो रेडा, त्या रेड्याचा मालक वाकू वाकुळे तोही संत मंडळी बरोबर हे होते। नेवासाला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ही संत मंडळी इथे करवीरेश्वर मंदिराचं मंदिर म्हणजे भगवान शंकराचं मंदिर, या मंदिरामध्ये ही संत मंडळी थांबली। इथे सच्चिदानंद बाबांना माऊलींनी जिवंत केलं आणि हा करवीरेश्वर मंदिराचा खांब आपल्या आताच्या भाषेमध्ये ज्याला कॉलम किंवा पिलर म्हणता येईल, हा त्या भगवान शंकराच्या मंदिराचा हा खांब आहे। आणि या खांबाजवळ बसून ही जी पादुकाची जागा आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची बसण्याची जागा। या खांबाला पाठ देऊन माऊली इथं बसत आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेनुसार माऊलींनी या खांबाजवळ बसून गीता ग्रंथाचा मराठीत अर्थ सांगितला, ज्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं। ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण पूर्ण झाल्यानंतर याच खांबाजवळ बसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव ग्रंथाची निर्मिती केली। संत नामदेव महाराजांनी व इतर सर्व संतांनी कसा उल्लेख आपापल्या ग्रंथामध्ये केलेला आहे। नंतर ही संत मंडळी कुंतांबा, आळेफाटा, आळेगाव तिथे तो रेडा वारला। माऊलीने त्या ठिकाणी त्या रेड्याला समाधी दिली। नंतर ही संत मंडळी चाकरमार्गे आळंदीला गेली। असा पैठण ते आळंदीचा परतीचा प्रवास आहे। विश्वामध्ये सगळीकडे मंदिराकरता खांब आहे, पण नेवासाला खांबाकरता मंदिर आहे का? ज्ञानोबारायांच्या स्पर्शाने हा पैस खांब पुनीत झालेला आणि या पैस खांबाचं जे मंदिर आज आपल्याला दिसते वर्तमान काळामध्ये, हे मंदिर वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण बनशी महाराज तांबे या नेवासा क्षेत्री आल्यानंतर गुरुवाऱ्यांच्या आज्ञाने त्यांनी संपूर्ण आयुष्य या मंदिराकरता, या पैस खांबाच्या मंदिराकरता घालवलं आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण कसं करावं, वाचन करावं, कसं करावं, सार्वजनिक पारायण कसं करावं याची माहिती गुरुवारी बाबांनी नेवासा तालुक्यासह महाराष्ट्राला दिली आणि गावोगावी ही ज्ञानेश्वरी पारायण घडून त्यांनी आणलेली आहे। हे पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे। या संतांचं 40 वर्ष इथं वास्तव्य झालेलं आहे आणि अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर आहे। हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपणही
या निमित्तानं प्रभुरामाईची प्रदक्षिणा करत आहात, आपल्याला देखील धन्यवाद देतो आणि आपला पुढचा प्रवास जो असेल ज्ञानेश्वर माऊलींच्या संत मंडळीच्या आशीर्वादाने आपला पायी प्रवास सुखकर हो अशी संस्थांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जसं की महाराजांनी सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली व संत मंडळी पैठणकडून इकडे येत असताना त्यांना सच्चिदानंद बाबा हे मृत अवस्थेत आढळले. तेव्हा ज्ञानेश्वरांनी संजीवन मंत्रांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केले व त्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली व ती सच्चिदानंद बाबांनी लिहिली. सच्चिदानंद बाबांचं मंदिर सुद्धा या गावात आहे. ते नदीच्या दुसऱ्या बाजूला माळसा खंडोबा मंदिरा शेजारी आहे. तसेच नवीन खंडोबा मंदिरात सुद्धा सच्चिदानंद बाबांची मूर्ती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच प्रवरा नदीकाठच्या महत्त्वाच्या मंदिरासोबतच भरपूर मंदिरांचा सर्वांना माहीत नसलेला इतिहास आपल्या चॅनलवर आणणार आहोत. ते सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि घरच्यांना व मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.